गुजरात दंगलीनंतर बाळासाहेब ठाकरेंनी मोदी शहांना वाचवलं, अन्यथा मोदी शहा आता तुरुंगात असते. नरकातील स्वर्ग पुस्तकातून संजय राऊतांचा गौप्यस्फोट, उद्या राऊतांच्या पुस्तकाचं प्रकाशन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये, मुख्यमंत्री फडणवीसांचे संकेत. तर महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रित लढणार, फडणवीसांचं वक्तव्य. वसई विरार अनधिकृत बांधकाम प्रकरणी ईडीचे 13 ठिकाणी छापे. नगर रचना उपसंचालकाच्या घरी सापडले कोट्यावधीचं घबाड. 8,60,00,000 रुपयांची रोकड आणि 23 कोटींचे हिरे जडित दागिने जप्त. भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केल्याच्या वक्तव्यावरून ट्रम्प यांची माघार. भारत पाक वादात मध्यस्थी नाही, मदत केली, ट्रम्प यांचं वक्तव्य. पाकिस्तानच्या अणुबॉम्ब संशयाच्या भोवऱ्यात पाकिस्तानकडून अणुबॉम्बचा ताबा काढून घ्या, आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची मागणी. दहशतवाद थांबणार नाही तोपर्यंत सिंधू जल करार स्थगितच राहणार, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं पाकिस्तानला कडक शब्दात उत्तर. पाणी सोडण्यासाठी पाककडून गयावया. पाकिस्तानच्या मित्र देशांना भारताशी पंगा घेणं भोवणार. तुर्की आणि उझबेकिस्तानला भारतातून गहू आणि तांदूळ पाठवणं बंद. दोन्ही देशांची व्यापार बंद करण्याच्या व्यापाऱ्यांच्या कॅट संघटनेचा निर्णय. लबाडांनो पाणी द्या आंदोलनाअंतर्गत आज ठाकरेंच्या शिवसेनेचा संभाजीनगरात हल्लाबोल महामोर्चा. आदित्य ठाकरे करणार मोर्चाचं नेतृत्व. राज्यात अजून 5 दिवस अवकाळी बरसणार, हवामान विभागाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी येलो अलर्ट जारी. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एमसीएचा स्टँड अनावरण सोहळा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, शरद पवार आणि भारतीय कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा राहणार उपस्थित.